मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या स्थानकाचा पुनर्विकास करण्याबाबत आणि तिथं शिवरायांचा भव्य पुतळा उभारण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज विधानसभेत सविस्तर निवेदन केलं। तसंच पश्चिम रेल्वेवरच्या मुंबई सेंट्रल स्थानकाला जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेठ यांच्या नावाचा प्रस्ताव आधीच्या महायुती सरकारनं केंद्र सरकारकडे पाठवला असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिलं। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजे जुनं विटी स्टेशन, आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस याचा एक अतिशय भव्य पुनर्विकासाचा प्रकल्प सुरू आहे। अतिभव्य अशा प्रकारचं, अतिशय आयकॉनिक अशा प्रकारचं स्टेशन त्या ठिकाणी तयार होत आहे आणि हे स्टेशन तयार करताना हा जो काही आराखडा तयार करण्यात आलेला आहे, या आराखड्याचाच एक भाग म्हणून त्या ठिकाणी अतिशय भव्य अशा प्रकारचा छत्रपती शिवरायांचा पुतळा लावण्यात येणार आहे। जगन्नाथ नाना शंकरशेठ ज्यांचं मुंबईच्या जडणघडणीमध्ये खूप महत्त्वाचा वाटा आहे, केवळ रेल्वेच नाही तर वेगवेगळ्या प्रकारच्या नवाचारांमध्ये जगन्नाथ शंकरशेठ हे नाव अतिशय अग्रणी आहे। आणि म्हणून मागच्याच काळामध्ये जेव्हा शिंदे साहेब हे मुख्यमंत्री होते त्यावेळी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने या संदर्भातला प्रस्ताव की त्यांचं नाव हे मुंबई सेंट्रल जे काही स्टेशन आहे त्याला द्यावं असा प्रस्ताव तयार केला, तो मान्य केला, त्याची प्रक्रिया पूर्ण केली आणि तो केंद्र सरकारकडे आपण पाठवलेला आहे। तो तिथे अंतिम निर्णयाकरता प्रलंबित आहे, त्याचा पाठपुरावा करण्यात येईल। वळूयात पुढच्या बातमीकडे। मुंबईतल्या वांद्रे येथील बेहरामपाडा परिसरासह राज्यभरात अंमली पदार्थांविरोधात कठोर कारवाई करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना स्पष्ट केलं। ड्रग्ज आणि अंमली पदार्थांच्या तस्करीत नायजेरियन नागरिकांचा असलेला सहभाग लक्षात घेऊन या गुन्हेगारांना तातडीनं मायदेशी पाठवण्याबाबत केंद्र सरकारशी चर्चा सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं। ड्रग्ज पेडलिंग